मैत्रिणींनो, मी सौ सरिता चौधरी. इयत्ता 9वीच्या स्टडी फ्रॉमच्या भूगोल तासिकेत मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. गेल्या वर्षी देखील आपण यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षण घेतलेलं आहे. आता मध्यंतरी काही काळ आपल्या शाळा सुरू होत्या, परंतु पुन्हा आता आपल्या शाळा या कोरोना महामारीमुळे बंद झालेल्या आहेत. तेव्हा पुन्हा आपण आता यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षण घेणार आहोत. तेव्हा सर्व विद्यार्थी मैत्रिणींनी आपली भूगोलाची पुस्तकं काढायची आहेत आणि पान नंबर 67 हे उघडायचे आहे. बघा, आता या ठिकाणी आपण प्रकरण 8पर्यंतचा अभ्यास हा आपण आपल्या शाळेमध्ये केलेलाच आहे. तेव्हा आता आपण प्रकरण 9चा अभ्यास देखील या ठिकाणी करणार आहोत. प्रकरण 9 आपल्याला या ठिकाणी आहे व्यापार. व्यापार म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करणे, मोबदल्यामध्ये वस्तू घेणे. आता दरवेळेला ग्लोबी आपल्याला काहीतरी माहिती सांगत असतो. इथे देखील ग्लोबी आपल्याला करून पहा ही माहिती आपल्याला ग्लोबी सांगत आहे. तेव्हा बघा, ग्लोबी आपल्याला काहीतरी माहिती मिळवायला सांगतोय. काय सांगतोय तो? की घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी करा. विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण दररोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला अनेक वस्तूंची आवश्यकता असते. आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला अनेकाविध वस्तूंवरती अवलंबून राहावे लागते. जसं की सकाळी उठल्यापासून आपल्याला टूथब्रश, टूथपेस्ट, सोप म्हणजे साबण, टॉवेल, टेलिफोन, प्लेट, स्पून इत्यादींची गरज आपल्याला असते. अशा अनेक गोष्टी आहेत. आई स्वयंपाक करते तेव्हा तिला देखील स्वयंपाकघरामध्ये विविध वस्तूंची आवश्यकता असते. तांब्या, पातेले, तेल, जिरं मोहरी, भाजी, हळद, मीठ अशा नानाविध गोष्टींची तिला आवश्यकता असते. तेव्हा अशा घरातील दैनंदिन गरजेच्या वस्तूंची यादी तुम्ही आपल्या वहीमध्ये करा. या वस्तूंचा वापर कोण करतं ते सांगा. या वस्तूंचा वापर कोण कोण करतं आपल्या घरामध्ये? टूथब्रश घेतली तर टूथब्रश, टूथपेस्टचा वापर कोण करतं? तर घरातील सर्वजण त्याचा वापर करतात. साबण वापरला तर कोणता साबण वापरतो तेही त्या ठिकाणी उल्लेख करा. असा सगळा वापर कोण करतं ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. तिसरं आहे, या वस्तूंचा पुरवठा तुम्हाला कुठून होते ते त्यापुढे लिहा. ह्या वस्तूंचा पुरवठा म्हणजे तुम्ही वस्तू कुठून घेतात? कुठून होते तुम्हाला? दुकानातून. बरोबर. मग यादीतील वस्तू तुम्ही कुठून खरेदी करता? आता यादीतील ह्या ज्या वस्तू आहेत तुम्ही कुठे जाता ती खरेदी करायला? दुकानामध्ये, बाजारामध्ये, एखाद्या मॉलमध्ये तुम्ही ती वस्तू खरेदी करायला जात असतात. मग खरेदी विक्रीच्या क्रियेला तुम्ही काय म्हणतात? काय म्हणतो आपण याला? व्यापार. याला काय म्हणतो आपण? व्यापार असं म्हणतो, किंवा दळणवळण असं आपण त्याला म्हणतो. मग वस्तूंची विक्री करणारा दुकानदार वस्तूंच्या बदल्यात काय देतो, काय घेतो? आता आपण एखादी वस्तू विक्री करणारा दुकानदार आहे, त्याच्याकडनं आपण एखादी वस्तू घेतली. समजा तुम्ही दुकानामध्ये आईने तुम्हाला सांगितलं की बेटा एक पावडरचा डबा तू घेऊन ये. तुम्ही पावडरचा डबा घ्यायला गेलात. त्या पावडरच्या डब्याच्या बदल्यात तुम्ही त्याला काय देणार आहात? पैसे देणार. तुम्ही त्याला काय देणार? चलन देणार. चलन म्हणजेच पैसे तुम्ही त्याला देणार. या वस्तू तुम्ही जिथे खरेदी केल्या असतील तिथे त्या वस्तू कुठून आल्या? आता तुम्ही या वस्तू दुकानातून खरेदी केल्यात, त्या वस्तू कुठून आल्यात? तर एखाद्या घाऊक व्यापाराकडनं म्हणजे होलसेलच्या व्यापाराकडून, कंपनीमधून, किंवा एखाद्या वेळेला आता समजा एखाद्या ठिकाणी उडदाचे पापड ठेवत असतील एखादा दुकानदार, तर ते उडदाचे पापड एखाद्या घरातील महिला देखील करून आणत असतील, किंवा मग लिज्जत पापडांची कारखाना आहे तिथून ते पापड येत असतील. तर अशा प्रकारे ती वस्तू कुठून येतो, त्याचा मूळ स्रोत कोणता आहे याची आपण माहिती घ्या आणि
हे यादीतील वस्तूंच्या नावापुढे लिहा. म्हणजेच काय की वरील जमा केलेल्या माहितीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपल्या गरजेच्या वस्तू आपण आपल्या परिसरातील दुकानांमधून, बाजारामधून किंवा मॉल या ठिकाणाहून खरेदी करतो. आता बहुतेक सर्व विक्रेते स्वतः कोणताच माल किंवा वस्तू बनवित नाहीत. आता टूथपेस्ट आहे, टूथब्रश आहे, टॉवेल आहे, तर दुकानदार स्वतः नाही तयार करत, तर त्या वस्तू कोठून तरी आणल्या जातात. आता सगळ्याच वस्तू आपल्या परिसरात तयार होतात असे नाही. आपल्या परिसरामध्ये समजा आपण बघतो की उडदाचे पापड झाले, लोणचं झालं, एखादा दुकानदार तर उडदाचे पापड ठेवतो, लोणचं पण ठेवतो. मी मागे तुम्हाला ते याचं पण उदाहरण दिलं होतं विद्यार्थी मैत्रिणींनो, भाकरीचं उदाहरण दिलं होतं की त्या भाकरी देखील त्या ठिकाणी ठेवल्या जातात परिसरातल्या बायांकडनं. म्हणजे अशा प्रकारे समजा ज्वारीचं पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, कळण्याचं पीठ आहे, हे पण त्या ठिकाणी ठेवलं जाईल, पण हे परिसरात तयार होतं. पण असे अनेक वस्तू आहेत की त्या दूरदूरच्या ठिकाणी तयार होतात. अनेक वस्तू अशा आहेत की आपल्याकडे तयार होत नाहीत. जसं की हापूस आंब्याचा पल्प जर म्हटलं, हापूस आंब्यापासून तयार होणाऱ्या वस्तू जर आपण म्हटलं, चॉकलेट म्हटली किंवा त्याच्या वड्या म्हटल्या, तर त्या आपल्याला कोकणातूनच मिळणार आहेत. तर अशा प्रकारे त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून, दूरदूर ठिकाणाहून त्या तयार होतात आणि येतात. घाऊक बाजारपेठ, कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समित्या इत्यादी ठिकाणाहून ह्या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांपुढे व आपल्यापर्यंत पोहोचतात. आता तुम्ही म्हणाल की विद्यार्थी मैत्रिणींनो की घाऊक बाजारपेठ म्हणजे काय, तर होलसेल मार्केट. कोणतं मार्केट? होलसेल मार्केट. म्हणजे अशी बाजारपेठ की जिथे उत्पादक आपला माल मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना विकतात आणि अशा बाजारपेठात किरकोळ खरेदी करणारे ग्राहक किंवा उपभोक्ता सहसा खरेदी करत नाही. म्हणजे या बाजारपेठेमध्ये उत्पादक आपला माल फक्त मोठ्या व्यापाऱ्यांना विकतात. या ठिकाणी छोटा माल खरेदी करणारे म्हणजे ज्याला किरकोळ व्यापारी म्हणतात किंवा उपभोक्ता म्हणजे ग्राहक आहे, तो माल खरेदी करत नाही. तर ग्राहक म्हणजे काय, तर बायर, मोबदला देऊन वस्तू किंवा सेवा घेणारा उपभोक्ता, त्याला आपण ग्राहक म्हणतो. मग किरकोळ व्यापारी म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल का? रिटेलर्स ज्याला म्हणतो, की घाऊक व्यापारी व ग्राहक किंवा आपण उपभोक्ता म्हणतो त्याला. घाऊक व्यापारी आणि ग्राहक यामधील दुवा हा किरकोळ व्यापारी असतो. म्हणजे मोठ्या व्यापाऱ्याकडनं एखादा माल हा छोटा व्यापारी किंवा दुकानदार आपल्याकडे आणतो आणि आपण म्हणजे ग्राहक त्याच्याकडनं ती वस्तू खरेदी करत असतो. घाऊक व्यापाऱ्याकडून माल घेऊन तो ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे कार्य हे किरकोळ व्यापारी करत असतात. मग कारखाने आहेत, मोठमोठे कारखाने आहेत, त्यामध्ये देखील अशा प्रकारचा माल हा तयार केला जात असतो. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. बघा, कृषी उत्पन्न बाजार समित्या, मी या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दाखवित आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचं हे चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी बाजार समित्या म्हणजे काय की मार्केट कमिटीज. उत्पादकांना आपल्या मालाची विक्री सुलभतेने करता यावी व व्यापाऱ्यांना माल एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा यासाठी बाजार समित्यांची स्थापना केली जाते. विशेषतः शेतीमालाचे उत्पादन विस्तृत क्षेत्रावर होत असल्याने या मालाचे विपणन बाजार समित्यांमार्फत करणे सोयीचे होते. म्हणजे एखादा शेतकरी आहे बघा, त्या शेतकऱ्याकडे 200 पोते गहू झालेत, तर तो काय करेल, आपला जो माल आहे तो त्या व्यापाऱ्याला या बाजार समितीमध्ये तो आणतो आणि त्या ठिकाणी त्या व्यापाऱ्याला माल उपलब्ध करून देतो. म्हणजे त्याला ते 200 पोते गहू विकण्यासाठी त्याला 5-6 दुकानदारांकडे खेटे घालावे लागत नाही. तो त्या ठिकाणी माल आणतो आपला, तिथे व्यापारी लोक आलेलेच असतात, मोठमोठे व्यापारी त्या ठिकाणी आलेले असतात आणि तशा प्रकारे 200, 500, 1000 पोते विकत घेतात आणि या छोट्या किरकोळ विक्रेत्यांना ते विकतात आणि मग आपण त्या विक्रेत्यांकडनं ते पोते, ते गहू, तो माल आपण खरेदी करत असतो. तर अशा ह्या बाजार समित्या या ठिकाणी असतात. मग या वस्तू प्रथम किरकोळ विक्रेत्यांपुढे व आपल्यापर्यंत पोहोचविल्या जात असतात.
पुन्हा आपल्याला ग्लोबी काहीतरी शोधायला सांगतोय बघा. काय शोधायला सांगतोय तो, की ज्याप्रमाणे इतर ठिकाणाहून वस्तू तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात, त्याप्रमाणे तुमच्या गावात, शहरात तयार होणारी एखादी विशेष वस्तू, पदार्थ कुठे कुठे पाठवले जातात. बघा, ग्लोबी आपल्याला काय सांगतो, तर ग्लोबी तुम्हाला माहिती आहे की एक पात्र, पृथ्वीगोलाचं पात्र ते आहे आणि ते आपल्याकडनं विविध कार्य करून घेत असतं. इथे देखील आपल्याला तो काहीतरी शोधायला सांगतोय की एक वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत वस्तू येते आहे. जसं की चादर म्हटली तर सोलापूरची चादर, आपल्याकडे सोलापुरी चादरी असतात, ते सोलापूरच्या कारखान्यांमधून आपल्यापर्यंत येत असतात. तर अशा प्रकारे आपल्यासुद्धा शहरामध्ये काही आहेत का, की ते आपण परक्या शहरामध्ये पाठवू शकतो? सांगता येईल का कोणाला? बरोबर आहे. जर तुम्ही खानदेशमध्ये राहता, जळगाव जिल्ह्यामध्ये, तर इथली केळी प्रसिद्ध आहेत आणि ही केळी तुम्ही कुठे पाठवतात? दुसऱ्या भागामध्ये, की जिथे शेतीचं उत्पादन म्हणजे केळीचं उत्पादन होत नाही, त्या प्रदेशांमध्ये ही केळी पाठवली जाते. केळीचे वेफर्स तयार करून, कच्च्या केळीचे वेफर्स तयार करून त्या ठिकाणी पाठविलं जात असतं. जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर नाशिकची द्राक्षे प्रसिद्ध आहेत आणि ही द्राक्षे तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकता. त्यापासून तयार होणाऱ्या मनुका तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये जी वस्तू तयार होते ती वस्तू आपण दूर पाठवू शकतो. म्हणजेच आपण हे पदार्थ दुसरीकडे पाठवू शकतो. जशी आपली खानदेशमधील केळी आहे, ही ज्या ठिकाणी केळीचं उत्पादन होत नाही त्या ठिकाणी आपण ही केळी पाठविली जात असतो. बघा, माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या विविध गरजा असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये मानवाच्या गरजा अमर्याद आहेत, त्या न संपणार आहेत. आज आपल्याला एक गरज भागली तर आपल्या 4 गरजा पुन्हा ह्या वाढलेल्या असतात. तेव्हा ह्या आपल्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या ज्या गरजा आहेत त्या विविध आहेत आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला विविध वस्तूंची खरेदी करावी लागते. कारण आपल्या घरामध्ये त्या नसतात, त्यामुळे आपल्याला त्या बाहेरून विकतच आणाव्या लागतात. मग खरेदी करतो म्हणजे काय, तर आपण मागणी करतो. मग तर मागणी करतो म्हणजे काय, डिमांड करतो. आपण आईला, आपल्याला ड्रेस हवा असला तर आपण आईला काय सांगतो, आई मला ड्रेस हवा आहे बरं, आता 14 जानेवारी आलेली आहे, मकर संक्रांत आलेली आहे, मला ड्रेस हवा. आपण मागणी करतो आईला. मग आई काय करणार, तो ड्रेस घेण्यासाठी दुकानात जाणार, म्हणजे डिमांड करते. म्हणजे लोक जी वस्तू किंवा सेवा एका ठराविक किमतीस विकत घेण्यास तयार असतात त्याचे परिमाण म्हणजे मागणी. आपण जी वस्तू किंवा सेवा एक ठराविक किमतीला विकत घेण्यामध्ये आपण तयार होतो त्याचे परिमाण म्हणजे मागणी होय. मग वस्तू आणि सेवेचे मूल्य ही मागणीनुसार बदलू शकते. वस्तू आणि सेवा त्याचे मूल्य आपली जशी मागणी आहे त्यानुसार ती बदलत असते. मग आता तुम्ही म्हणाल की टीचर इथे वस्तू आणि सेवा, मग सेवा म्हणजे काय, तर सर्व्हिसेस, मानवी व्यवसायांचा एक प्रकार आहे हा. यात वस्तूची निर्मिती किंवा व्यापार, ज्याला आपण देवाणघेवाण म्हणतो, ती होत नाही. या व्यवसायातील लोक ग्राहकांना विविध सेवा पुरवतात. उदाहरणार्थ शिक्षक आहेत, विद्यार्थ्यांना शिकविण्याची सेवा पुरवतात. वकील आहेत, सेवा पुरवतात. डॉक्टर आहे, आपण डॉक्टरांकडे जातो, दवाखान्यामध्ये जातो आणि डॉक्टरांकडनं काय घेतो, सल्ला घेतो त्यांचा, की बाबा मला बरं नाही आहे तर मी कोणत्या गोळ्या घेऊ. मग डॉक्टर आपल्याला प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. तर ती पण एक सेवा त्या ठिकाणी झाली. त्याला आपण मागणी असं म्हणतो. मग आता या वस्तूची मागणी पूर्ण करण्यासाठी वस्तूचे उत्पादन केले जाते. आता आपल्याला ही वस्तूची मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे, आपल्याला मागणी करायची आहे, आपल्याला ती वस्तू विकत घ्यायची आहे. मग त्या वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे. म्हणजे त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं, वस्तूंचा पुरवठा उत्पादक करतो. मग उत्पादक म्हणजे काय, तर प्रोड्युसर, निर्मिती किंवा उत्पादन करणारा. कोणत्याही वस्तूची नैसर्गिक प्रक्रियांच्या साह्याने किंवा कृत्रिम प्रक्रियांचा उपयोग करून निर्मिती करणाऱ्या किंवा त्यांचे उत्पादन घेणाऱ्या व्यक्तीस उत्पादक असे संबोधले जाते. जो निर्मिती करतो तो उत्पादक, जो उत्पादन तयार करतो त्या वस्तूचं तो उत्पादक. मग तो काय करतो, की त्या वस्तूचं उत्पादन तो करतो आणि तो घाऊक व्यापाऱ्याला विकतो. आपल्याला माहिती आहे
की या वस्तूची मागणी मोठ्या प्रमाणात असते, म्हणून ती त्या वेळेला त्या पिरियडमध्ये ते बाजारामध्ये उपलब्ध होत असतात. आणि अशा प्रकारे तो घाऊक व्यापाऱ्याला विकतो. म्हणजे घाऊक व्यापाऱ्याला विकतो म्हणजे होलसेल मार्केटवाल्याला तो ती वस्तू विकतो. म्हणजे एखादा कारखानदार आहे, त्याने त्या कारखान्यामध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन केलं, तर ते उत्पादन तो कोणाकडे विकेल? होलसेल मार्केटमध्ये तो विकतो, त्या बाजारपेठेकडे तो विकतो. मग तो घाऊक व्यापारी काय करतो? किरकोळ दुकानदारांना तो विकतो आणि मग आपण किरकोळ दुकानातून ते माल विकत घेत असतो. आणि जेव्हा आपल्याला एकच वस्तू जास्त प्रमाणात घ्यायची असते, उदाहरणार्थ लग्न समारंभामध्ये आपण काही वस्तूंचं वाटप करतो, तर त्यावेळेला ती वस्तू आपण एखाद्या विशिष्ट दुकानातून म्हणजे होलसेलच्या दुकानातून, की तिथे शेकड्याने आपल्याला त्या वस्तू घ्याव्या लागतात, तिथून आपण त्या वस्तू विकत घेतो. अशा प्रकारे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तूंची खरेदी व विक्री केली जाते. खरेदी आपण का करतो? कारण आपली मागणी असते, आपली गरज असते, म्हणून आपण ती वस्तू खरेदी करतो. आणि दुकानदार त्या वस्तूची विक्री करतो, कारण त्याला त्या ठिकाणी त्याचा व्यवसाय त्याला चालवायचा असतो, त्याला व्यापार करायचा असतो, त्या मोबदल्यामध्ये त्याला मोबदला मिळणार असतो, पैसा मिळणार असतो. म्हणजे खरेदी विक्री केली जाते. आपण वस्तूची खरेदी करणारे ग्राहक असतो. ग्राहक म्हणजे काय? बायर, ज्याला आपण मोबदला देऊन वस्तू किंवा सेवा विकत घेतो, उपभोक्ता. मग आपण ग्राहक असतो. तसेच वस्तूचं उत्पादन करणारा उत्पादक किंवा विक्री करणारे विक्रेते असतात. त्या वस्तूचं उत्पादन करणारा हा उत्पादक असतो आणि विक्री करणारे कोण असतात? विक्रेते असतात. मग ही जी ग्राहक आणि विक्रेते वस्तूंची खरेदी किंवा विक्री करतात किंवा देवाणघेवाण करतात, यालाच व्यापार म्हणतात. म्हणजे काय मैत्रिणींनो, समजलं का तुम्हाला? व्यापार म्हणजे काय? ग्राहक व विक्रेते वस्तूंची खरेदी विक्री करतात, म्हणजेच देवाणघेवाण करतात. पैशांची देवाणघेवाण करतात, वस्तूंची देवाणघेवाण, वस्तूंच्या बदल्यात पैसे देतात, अशी ही देवाणघेवाण चालते, त्याला व्यापार असं म्हणतात. बघा, इथे आपल्याला व्यापाराची संकल्पना आकृती 9.1 मध्ये आपल्याला दिलेली आहे. व्यापार म्हणजे काय? मागणी, खरेदी. मागणी आहे म्हणजे आपण ती वस्तू खरेदी करणार, आपण मागणी करतोय म्हणजे आपण ती वस्तू खरेदी करणार आहे. आणि तो माणूस पुरवठा करणार आहे म्हणजे तो काय करणार आहे? विक्री करणार आहे. आता व्यापार ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया आहे. आर्थिक क्रिया ही व्यापार. समाजातील लोकांचे आर्थिक जीवन हे एकमेकांवर अवलंबून आहे. प्रत्येक जण एकमेकांवर अवलंबून आहे. कोणीही स्वयंपूर्ण नाही, स्वावलंबी नाही. प्रत्येक जण आपण एकमेकांवरती अवलंबून आहेत. कोणताही प्रदेश किंवा देश हा स्वयंपूर्ण नसतो, की आमच्या देशामध्ये सगळं पिकतं असं नाही. आपल्याला काही गोष्टींसाठी दुसऱ्या देशावरती अवलंबून राहावंच लागतं. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 2 प्रदेशांदरम्यान व्यापार होणं गरजेचं आहे. 2 प्रदेशांमध्ये व्यापार होतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच, की आपल्याकडे आपण बघतो की आपल्याकडे केळीचं उत्पादन जास्त होतं, तर नाशिकमध्ये कशाचं उत्पादन जास्त होतं? द्राक्षांचं उत्पादन जास्त होतं. मग आपल्याला द्राक्षे खाणे आवश्यक असतात, म्हणून आपण काय करतो? नाशिकवरनं द्राक्षे मागवतो. तिथे केळी मागवली जातात, आपण द्राक्षे मागवतो. म्हणजे आपली मागणी कशाची असते? द्राक्षाची. आणि त्यांचा पुरवठा कशाचा असतो? द्राक्षाचा. म्हणजे या ठिकाणी विक्री होते आणि खरेदी पण होते, अशी ती प्रक्रिया, व्यापार ही प्रक्रिया चालू असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने प्रत्येक प्रदेशात विशिष्ट वस्तूचे उत्पादन होत असते. आता प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती ही वेगवेगळी आहे. आपण जर म्हटलं की या ठिकाणी आपण द्राक्षांची लागवड करू, तर आपल्याकडे होणारे अति थंड वातावरण त्या ठिकाणी आवश्यक असतं आणि त्यामुळे त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती तशी आहे, म्हणून त्या ठिकाणी त्या वस्तूचं उत्पादन हे होत असतं. आपल्या इथे केळीला आवश्यक असं हवामान या ठिकाणी असतं, परिस्थिती तशी असते आणि म्हणून आपल्या भागामध्ये त्या वस्तूचं उत्पादन होत असतं. मग ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूची कमतरता असते, तेथे त्या वस्तूला मागणी असते. ज्या वस्तूची कमतरता आहे म्हणजेच काय? की मागणी असते, त्याला
मागणी त्या ठिकाणी असते आणि ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन अतिरिक्त होतं तेथे त्या वस्तूचा पुरवठा होतो. आता ज्या ठिकाणी वस्तूचं उत्पादन अतिरिक्त होतं म्हणजे जास्तीचं होतं त्या ठिकाणी तेथे वस्तूचा पुरवठा होतो. आपण तेच पाहिलं की आपल्याकडे केळीचं उत्पादन भरपूर प्रमाणात होतं म्हणजे आपलं काय होतं, आपण त्या वस्तूचा पुरवठा करतो. पण आपल्याकडे द्राक्षाचं उत्पादन होत नाही, त्याची आपण कमतरता आहे म्हणून आपण काय करतो, त्याची मागणी करतो. अशा प्रकारे अतिरिक्त उत्पादन असणाऱ्या प्रदेशाकडून तुटवडा असलेल्या प्रदेशाकडे वस्तूंच्या मागणीनुसार पुरवठा होत असतो. जिथे अतिरिक्त उत्पादन होतं अशा प्रदेशाकडून जिथे तुटवडा होतोय, मग तुटवडा म्हणजे काय, डिफिशिएट म्हणजे एखाद्या वस्तूच्या मागणीपेक्षा कमी पुरवठा झाल्यास तयार होणारी परिस्थिती. आपल्याला मागणी आहे पण त्याहीपेक्षा कमी पुरवठा आपल्याकडे होत आहे, त्याला आपण तुटवडा म्हणतो. तर त्या प्रदेशाकडे वस्तूच्या मागणीनुसार आपण पुरवठा करत असतो. उदाहरणार्थ जम्मू काश्मीरमध्ये होणारे सफरचंदाचे उत्पादन भारतातील इतर राज्यात मागणी असलेल्या ठिकाणी पाठविले जात असतात. बघा, हे सफरचंदाचं उत्पादन आहे की ज्या ठिकाणी आपण बघतो आहे की सफरचंदाचं संत्र्यांचं उत्पादन या ठिकाणी होतं. तर त्या प्रदेशामध्ये कारण अतिरिक्त होतं त्या ठिकाणी. आपल्याकडेच आपण सफरचंद पिकवत नाही, संत्री देखील पिकवत नाही कारण तशी भौगोलिक परिस्थिती आपल्याकडे नाही. पण या फळांना आपण काय करतो, मागणी करतो. म्हणजे आपल्याकडे त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि तो तुटवडा निर्माण झाल्यामुळे आपण या ठिकाणी मात्र जम्मू काश्मीरमध्ये, नागपूरमध्ये मात्र संत्र्याचं उत्पादन आणि ॲपलचं उत्पादन हे अतिरिक्त असतं आणि म्हणून तेथून आपण काय करतो, त्याची मागणी आपण करतो आणि तेथून आपल्याला हा पुरवठा होत असतो. ज्या ज्या ठिकाणी तुटवडा आहे त्या ठिकाणी तेथील ह्या वस्तूंचं मागणी असलेल्या ठिकाणी हे वस्तू पाठविल्या जात असतात. तेव्हा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हे जे पान नंबर 67वर ग्लोबी आपल्याला जे करून पहा सांगत आहे त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. हा तुमचा स्वाध्याय या ठिकाणी. त्याचबरोबर घाऊक बाजारपेठ म्हणजे काय, कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हणजे काय, मागणी म्हणजे काय, उत्पादक म्हणजे काय, ग्राहक म्हणजे काय आणि तुटवडा म्हणजे काय, हे देखील तुम्हाला लिहून काढायचं आहे. हा तुमचा स्वाध्याय आहे. तेव्हा विद्यार्थी मैत्रिणींनो, स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.